छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्यानं विकसित होणारं शहर म्हणून आज ओळखलं जात आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांचा सिंहाचा वाटा आहे। या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचं काम त्यांनी केलं। कामे केवळ सुरू केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली। यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून अयोध्यानगर वॉर्ड क्रमांक 39 चा उल्लेख करता येईल। अयोध्यानगर वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यावर सावे साहेबांनी भर दिला। या अंतर्गत सिडको राम मंदिर, एफ सेक्टर, जागृत दत्त मंदिर, साई मंदिर, भारत माता सोसायटी, गरवारे कम्युनिटी सेंटर या ठिकाणच्या रस्त्यांसह इतर 2 रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मुकुल मंदिर शाळा येथील 2 ड्रेनेज लाईन आणि सन्नी हाऊस येथील भूमिगत गटाराचे काम देखील एकूण 18 लाख रुपयांच्या निधीतून मार्गी लागले आहे। तसेच वॉर्डातील उर्वरित रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनची कामे प्रगतीपथावर असून यासाठी जवळपास 1,35,00,000 रुपयांचा निधी देण्यात आला आहे। या व्यतिरिक्त आरोग्य हाऊसिंग सोसायटी, सिडकोतील श्री दत्त मंदिर चौक आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौक येथे विंधन विहीर आणि हातपंप बसवण्यात आला आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक बेट सुशोभीकरण, C2 येथील गणपती मंदिराच्या बाजूला खुले रंगमंच उभारणी, N7 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि खुल्या जागेचे सुशोभीकरण या कामांसाठी तब्बल 32 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे वॉर्डातील इतर विकास कामांसाठी तब्बल 1,80,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। अयोध्यानगर वॉर्डामध्ये पूर्णत्वास गेलेल्या विकास कामांसोबतच अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत, तर काहींना मंजुरी मिळाली असून ती सुद्धा लवकरच पूर्णत्वास जातील। 2014 ते 2024 या 10 वर्षांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास 4.5 कोटी रुपयांचा निधी या वॉर्डाच्या विकास कामांसाठी सावे साहेबांनी दिला। यामध्ये आमदार निधी, विशेष निधी, अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना, दलित वस्ती विकास योजनेचा समावेश आहे। अतुल सावे साहेबांच्या या कार्यामुळे वॉर्डातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन सुखकर झाले असून ते याविषयी समाधान व्यक्त करत आहेत। माझे नाव अन्नपूर्णा बालाजी राकडे, मी N7 अयोध्यानगर येथे राहते। आमच्या अयोध्यानगर मध्ये पाण्याची टंचाई खूप होती। उन्हाळ्यामध्ये खूप वनवन भटकावं लागत होतं। अतुल सावे यांनी आमच्या अयोध्यानगर मध्ये हापशी मंजूर करून दिल्यापासून पाण्याची थोडी भटकंती कमी झाली गोरगरिबांची, कारण सर्वसामान्य जनतेला टँकर आणणं परवडत नव्हतं आणि ह्या हापशीला खूप पाणी लागल्यामुळे सर्वांचीच अडचण दूर झाली आहे। आमदारजी अतुलजी सावे यांचे धन्यवाद। शांत, संयमी, मनमिळाऊ तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुल सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद या पुढे देखील कायम राहतील हा विश्वास आहे।